नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि आषाढी एकादशी स्पेशल आठवडा आहे, त्यामुळे आपण रोजच विठुरायाच्या रांगोळ्या काढत आहोत. त्याप्रमाणेच आपण आज एक रांगोळी बघणार आहोत. आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब जरूर करा. तर ह्या रांगोळ्या तुम्ही दररोज घरासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता किंवा एखाद्या शुभप्रसंगही सुंदर अशा रांगोळ्या उठून दिसतात. तर आवडले असतील तर एकदा नक्कीच काढून बघा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची रांगोळी आपण उद्या मंगळवार निमित्त बाप्पाची एक सुंदर रांगोळी काढलेली आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी काढणार आहोत आपण. बघू शकता 2-2 अशा क्रॉस आपण लाईन मारून घेतल्यात आणि बरोबर त्यांचे 2-2 टोके आपल्याला आतल्या बाजूला ओढून जॉईन करून घ्यायची आहेत आणि सर्व कोणांवरती आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन ते बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला एक पाकळीचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन ग्रीन कलरने आपण फुलांचा देठ काढून घेतलेला आहे आणि सर्वच जे आपण चौकोन बनवला आहे त्याच्यामध्ये 3-3 छोट्या छोट्या रेषा ओढून त्यावरती येल्लो आणि पर्पल अशा कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर बरोबर चारही कोपऱ्यांवरती जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण एक एक पान काढून घेतली. तर पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत आणि बरोबर जो मधला चौकोन तयार होतो तिथे आपला एक विठुरायाचा सुंदर असा टिळा काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हाईट कलरने टिळा काढून त्यामध्ये येल्लो कलर भरून बरोबरमध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट दिला. अगदी सोपी आणि सुंदर विठुरायाची रांगोळी आपली तयार झाली. बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा डेली यूजसाठी सुंदर सोपी झटपट होणारी रांगोळी आहे. अगदीच घाई गडबडीत काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर प्रथमतः आपल्याला राऊंड असे 7 डॉट देऊन घ्यायची आहेत. बरोबरमध्ये एक आणि 6 कोपऱ्यांना 6 डॉट दिलेत आणि एक अल्टरनेट रेषा सोडून 3-3 डॉट आपण 3 रेषांवरती देऊन घेतलेत. ते बोटाने थोडेसे प्रेस करून त्याला एक काडीच्या मदतीने पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदीच काडी फिरून आपण सुंदर अशा पाकळ्या बनवून एक फूल तयार होते. तर फुलाच्या देठाला आपण ग्रीन कलर टाकून घेणार आहोत आणि दुसऱ्या रेषांवरती सुद्धा आपण राऊंड असा एक तुरा काढून घेतला. तर बघू शकता राऊंड असे आपल्याला तुरे काढून बोटाने बरोबर ते फिरवून घ्यायची आहेत आणि रेषांवरती आपण छोटी छोटी अशी व्हाईट कलरनेच पाने काढून घेतली. तर बरोबर फुलाच्या मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट दिलेला आहे. सर्व तुऱ्यांवरती आपल्याला एक एक असे पान काढून घेतले. तर बघू शकता पानामध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर सर्वच पानांमध्ये आपण हा ग्रीन कलर भरून घेतला आणि बरोबर पानाच्या मध्ये एक एक रेषा मारून पानाच्या जशा शिरा काढतात त्याप्रमाणे व्हाईट कलरने दाखवलेले आहेत. अगदी सुंदर आणि कलरफुल अशी ही आपली रांगोळी तयार होते. आवडली असेल तर नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा. तर फुलांवरती सुद्धा आपण एक एक असा तुरा काढून घेणार आहोत. तर तुऱ्यावरती सुद्धा येल्लो कलरने आपण छोटे छोटे असे डॉट या पानं काढून घेणार आहोत. तर बघू शकता तिन्ही तुऱ्यांवरती आपण हे येल्लो कलरने डॉट देऊन घेतले आणि बरोबरमध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण ऑरेंज कलरचे 3 डॉट देऊन मध्ये एक येल्लो कलरचा डॉट देणार आहोत. अतिशय सुंदर असा रांगोळीला लूक तयार
होतो. तर बघू शकता फायनल लुक तयार झाला. बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 5 डॉट देऊन घेणार आहोत आणि ते 4 डॉट बरोबर एक पाकळीच्या आकारामध्ये जॉईन करून घेतले. तर बघू शकता सर्व डॉट आपल्याला जॉईन करून एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आणि बरोबर 2 पाकळ्यांच्या मधून एक एक फांदी अशी काढून घेणार आहोत. तर फांदीवरती सुद्धा व्हाईट कलरने छोटी छोटी अशी पाने काढून घेतलीत. तर बघू शकता सर्वच फांद्यांवरती आपण ही पाने काढून घेतली. व्हाईट कलरने किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर यूज करू शकता. तर फुलांच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण एक एक रेषा मारून त्यावरतीही छोटे छोटे अशा रेषा मारून घेतल्यात. तर पाकळीच्या एका बाजूला आपण ऑरेंज कलर भरून घेणार आहोत. अगदी छोटीशी सुंदर आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. व्हिडिओ स्लो ठेवला आहे जेणेकरून रांगोळी बघून कोणीही काढू शकेल. तर पाकळ्यांवरती सुद्धा एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती छोटी छोटी अशी पाने काढून बाजूलाच कळ्या सुद्धा काढणार आहोत. तर बघू शकता सर्वच पानांच्या बाजूला आपण एक तुऱ्याचा या कळीचा आकार बनवून घेतला. तर पानांमध्ये फायनल लुक तयार झाला. बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे. मंगळवार निमित्त आपण एक बाप्पाची छोटीशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आपण रोजच अशा नेक्स्ट डेच्या लास्टला रांगोळ्या काढत असतो. तर बघू शकता प्रथमतः एक ग्रीन कलरचा डॉट देऊन त्याला एक चमच्याच्या साहाय्याने पानाचा आकार बनवून घेतला. काडीच्या साहाय्याने पानावरती रेषा मारून पान तयार होते. तर खाली आपण एक बाप्पाचा सोंडेचा आकार बनवून घेतलेला आहे. तर बाजूलाच कानसुद्धा काढून बरोबरमध्ये एक डोळा काढून घेतला. येलो आणि रेड कलरने बाप्पाचा टिका लावून घेतला तसा लावलेला आहे. तर वरती पान आपण एक मोरपीस प्रमाणे दाखवलेले आहे. तर ऑरेंज आणि ब्ल्यू कलरचा डॉट देऊन एक मोरपिसाचा आकार तयार करून घेतला. तर बाजूलाच आपण एक जास्वंदीचे फूलसुद्धा बनवून घेणार आहोत. तर बघू शकता व्हाईट कलरनेच आपण हे फूल काढून घेतले. अगदी सोपी आणि झटपट होणारे फूल आहे. आणि बरोबर मधला तुरा आपण येलो कलरने दाखवणार आहोत. तर बघू शकता बाजूलाच आपण ग्रीन कलरचे डॉट देऊन छोटी छोटी अशी पानेसुद्धा काढून घेणार. आणि सोंडेवरती जसे की दुर्वा आहेत त्याप्रमाणे एक दुर्वा काढून घेतल्यात. अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली ही बाप्पाची रोजची झटपट होणारी रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळी आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो. तर नेहमी चॅनलला व्हिजिट करत राहा. तर बघू शकता रांगोळीमध्ये आपण बाजूलाच एक दिवासुद्धा काढणार आहोत. आणि दिवा लावला आहे आणि प्रकाश पडला आहे त्याप्रमाणे आपण दाखवलेले आहे. तर बघू शकता बाजूलाच एक स्वस्तिकसुद्धा काढून घेतले. संपूर्ण भाग बघितल्याबद्दल धन्यवाद.